राज्यात मुबलक प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध असताना पहिले प्राधान्य हे इतर राज्यातील तरुणांना दिले जाते. जर प्रथम प्राधान्य हे महाराष्ट्रातील तरुणांना दिले तर आरक्षणाची गरज नाही असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांची पत्रकार परिषद. मला आठवत असेल माझं मागचं रेल्वेचं आंदोलन. युपीला बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या आणि महाराष्ट्रामध्ये येत नाहीत. म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही. त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जातंय. आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे, गेली अनेक वर्ष हे असंच चालवलं जातंय. आणि मी बोंबलतो या विषयावरती. आता तर त्याची ती यादी पण येत नाही तुमची, काय ती बेरोजगारांची जी येते ती यादी यायची बंद झाली. सगळ्याच गोष्टी बंद झाल्या. इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला. मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या 100%. उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. मी काय देश तोडायचा विचार नाही करत आहे, पण पहिल्यांदा सगळेच जण. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना की नरेंद्र मोदी आता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं, बरोबर? प्रत्येकाला एक कोटी, या राज्याला इतके कोटी, या राज्याला इतके कोटी. सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत. माझा आक्षेप तर याच गोष्टींसाठी आहे ना. तुम्ही जर माझी सगळी जर अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये, देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये. असं कसं करून चालेल? उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन.